श्री दुर्गायै नमः। नमस्कार श्रोते हो, आज आपण या व्हिडिओमध्ये श्री दुर्गा सप्तशती याच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। या अध्यायामध्ये मेधा ऋषी, सुरत राजा आणि समाधी वैश्य यांना भगवतीचे महात्म्य सांगताना मधुकैटभ दैत्यांच्या वधाचा प्रसंग कथन करीत आहे। चला तर मग कथेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। ओम या प्रथम चरित्राचा ब्रह्मा हा ऋषी आहे, महाकाली ही देवता आहे, गायत्री हा छंद आहे, नंदा ही शक्ती आहे, रक्तदंतिका हे बीज आहे, अग्नी हे तत्व आहे आणि ऋग्वेद हे स्वरूप आहे। श्री महाकालीची कृपा प्रसन्नता प्राप्त व्हावी म्हणून तिच्या प्रीत्यर्थ प्रथम चरित्राचा पाठ करताना याचा विनियोग करावा। ओम आपल्या हातांमध्ये क्रमश खड्ग, चक्र, गदा, बाण, धनुष्य, परीघ, शूळ, भुशुंडी, नरमस्तक आणि शंख धारण करणारी, 3 नेत्र, 10 हात, 10 पाय आणि 10 मुखे असणारी, नीलमण्या समान नीलवर्ण अंगकांतीची असणारी, सर्वांगावर दिव्य आभूषण धारण करणारी आणि भगवान विष्णू निद्राधीन असताना मधु आणि कैटभ यांना मारण्यासाठी कमलजन्मा ब्रह्मदेवाने तिचे स्तवन केले होते। या महाकाली देवीची मी ध्यानारूपाने सेवा करतो। ओम चंडिका देवीला नमस्कार असो। मार्कंडे ऋषी म्हणाले, सूर्यपुत्र सावर्णी जो 8वा मनू म्हणून परिचित आहे, त्याची उत्पत्ती कशी झाली ती कथा मी विस्तारपूर्वक सांगतो। ती कथा आपण आता ऐकावी। सूर्याचा तो महाभाग्यशाली पुत्र सावर्णी भगवती महामायेच्या अनुग्रहाने मन्वंतराचा अधिपती कसा झाला तो प्रसंग ऐकवतो। पूर्वी स्वारोषित मन्वंतरात चैत्र नामक वंशात उत्पन्न झालेला सुरत राजा समस्त भूमंडळावर राज्य करीत होता। तो आपल्या प्रजेचे पोटच्या मुलांप्रमाणे धर्मपूर्वक पालन करीत असे। तरीही त्या समयी कोला विंध्वसी म्हणजेच दक्षिणेतील कोला नगराचा विध्वंस करणारे क्षत्रिय राजे त्यांचे वैरी झाले। राजा सुरथाची शत्रूविषयीची दंडनीती अतिशय प्रबळ होती। त्यांच्याशी युद्ध झाले, तरी सुद्धा कोलाविंध्वसीचे सैन्यबळ तुलनेने कमी असूनही युद्धामध्ये त्यांचा पराभव झाला। तेव्हा तो युद्धभूमीवरून आपल्या नगरात परतला। चिरजोर बनलेल्या शत्रूमुळे त्याचा समस्त पृथ्वीवरील अधिकार जात राहिला। मग एकेकाळचा भाग्यवान असा जो राजा केवळ आपल्या प्रांताचा राजा होऊन राहिला, पण तेथेही प्रबळ अशा त्या शत्रूंनी त्याच्यावर आक्रमण केले। सामर्थ्यहीन झालेल्या त्या राजाच्या स्वतःच्या नगरीतही त्याच्या बलाढ्य, दुष्ट आणि दुराचारी मंत्र्यांनी त्याच्या द्रव्यनिधीचा आणि सैन्याचा अपहार करून ते सर्व आपल्या ताब्यात घेतले। तेव्हा स्वामित्व नष्ट झालेला तो राजा शिकारीचे निमित्त करून घोड्यावर स्वार होऊन एकटाच घनदाट अरण्यात निघून गेला। तेथे त्याने मेधा नामक श्रेष्ठ ब्राह्मणाचा आश्रम पाहिला। ते आश्रम स्थान मुनीच्या शिष्यांमुळे शोभून दिसत होते। मवाळ बनलेली हिंस्र श्वापदेही तेथे शांतपणे राहत होती। तेथे गेल्यावर त्या मुनीने त्याचा यथोचित आदर सत्कार केला। मग तोही त्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमात इकडे तिकडे विहार करीत काही काळ राहिला। तेथे ममतेने चित्त व्याकुळ झालेला तो राजा चिंतेने स्वतःशीच विचार करू लागला। तो म्हणू लागला, पूर्वी माझ्या पूर्वजांनी ज्यांचे पालन केले ते नगर सांप्रत माझ्या वाचून खरोखरच पोरके झाले आहे। अशा परिस्थितीत माझे दुराचारी सेवक त्याचे धर्मपूर्वक रक्षण करीत असतील की नाही? सदा मंदोन्मत्त असणारा माझा मुख्य शूर हत्ती वैऱ्यांच्या अधीन होऊन न जाता काय भोग भोगत असेल? जे लोक माझी अनुकूलता, द्रव्य आणि भोजन मिळाल्यामुळे माझी मर्जी राखण्यात धन्यता मानित होते, ते लोक आता दुसऱ्या राजांशी हातमिळवणी करीत असतील हे निश्चितच। त्यावेळी उधळ्या लोकांकडून द्रव्याचा वाटेल तसा खर्च झाल्यामुळे मी अत्यंत कष्टाने
जमा केलेला खजिना आतापर्यंत रिकामा झालेला असेल व इतर अनेक गोष्टी मनात आणून तो राजा सतत चिंता करू लागला। अशा प्रकारे तो राजा मेधा ऋषींच्या आश्रमात राहून कालक्रमणा करीत असताना एके दिवशी त्याने त्या आश्रमापाशी एक वैश्य पाहिला आणि त्याला विचारले, बाबा रे, तू कोण आहेस? येथे कोणत्या हेतूने आला आहेस? तू असा शोकाकुळ आणि विमनस्क का दिसत आहेस? राजा सुरथाचे ते प्रेमळ भाषण ऐकून वैश्याने त्या राजाला नम्रपणे आपले मनोगत कथन केले। वैश्य म्हणाला, मी श्रीमान कुलोत्पन्न वैश्य आहे। माझे नाव समाधी आहे। माझ्या दुष्ट स्त्री पुत्रांनी द्रव्यलोभाने माझी सर्व धन लुबाडून मला घराबाहेर हाकलले आहे। म्हणून या समयी माझ्याकडे पुत्र, पत्नी व संपत्ती यापैकी काहीही एक नाही। आप्तबंधूंनी टाकलेला असा मी दुःखी कष्टी होऊन या वनामध्ये आलेलो आहे। येथे माझ्या पुत्रांचे कुशल व अकुशलात्मक वार्ता मला कळत नाही। माझी पत्नी व नातेवाईक यांची खुशालीही कळत नाही। तसेच सध्या ते सर्व आपापल्या घरी सुखात आनंदात आहेत किंवा नाहीत यांच्याविषयी सुद्धा काहीच समजत नाही। माझी मुले सदाचाराने वागत आहेत की अनाचारी झाली आहेत हेही कळत नाही। तेव्हा वैश्यवचनाचे नवल वाटून राजा म्हणाला, हे वैश्या, ज्या लोभी स्त्री पुत्रांनी तुझे धन हिरावून घेऊन तुला घरातून बाहेर टाकले त्यांच्याविषयी तुझ्या मनात अजूनही इतकी आपुलकी आणि आसक्ती ती कशी काय? त्यावर वैश्य म्हणाला, आपण माझ्याबद्दल आता जे काही म्हणलात ते अगदी योग्यच आहे, पण माझे मन त्यांच्याविषयी निष्ठुर होतच नाही। त्याला मी तरी काय करू? ज्या माझ्या पुत्रांनी धनलोभाने पितृस्नेहाला श्रद्धांजली दिली, ते पत्नीने प्रतिप्रेम आणि बांधवांनी स्वजन प्रेम यांचा त्याग करून मला घराबाहेर काढले, त्यांच्या बाबतीत हे महामते माझे मन एवढे प्रेमासक्त कसे ते कळत असूनही मला त्याचे खरे कारण समजून येत नाही। माझ्या विरुद्ध असलेल्या गुणहीन अशा स्त्री, पुत्र आणि बांधवांबद्दलही माझ्या मनात प्रेम आहे। मी त्यांच्यासाठी शोकाने निश्वास टाकतो आहे आणि माझे चित्तही अस्वस्थ झाले आहे। त्यांचे माझ्यावर प्रेम नाही, त्या माझ्या आप्तेष्टांबद्दल माझे मन निष्ठुर होत नाही। त्याला मी काय करू? मार्कंडेय म्हणाले, हे ब्राह्मणा, त्यानंतर या मनोअवस्थेचे रहस्य जाणून घेण्याच्या उद्देशाने ते दोघे मिळून त्या मेधा मुनीकडे गेले। समाधी नावाचा तो वैश्य आणि तो राजश्रेष्ठ सुरत यांनी त्या मुनीला यथाधिकार प्रणाम केले। त्यांच्या आज्ञेने खाली बसण्यावर वैश्य आणि तो राजा मुनी समवेत विनयपूर्वक वार्तालाप करू लागले। राजा म्हणाला, भगवान, मी आपणास काही विचारू इच्छितो, त्यांचे उत्तर देण्याचे कृपा करा। माझे चित्त माझ्या स्वाधीन नाही। ही गोष्ट माझ्या मनाला फारच क्लेशकारक वाटत आहे, कारण मी राज्यभ्रष्ट झालेला असूनही गतराज्याच्या सर्व गोष्टीविषयी माझ्या मनात आजही ममत्व कायम आहे। मुनिवर्य, हे सर्व राजवैभव आता माझे राहिले नाही हे जाणूनही मी एखाद्या अज्ञानी मूढाप्रमाणे दुःख करीत आहे। हे कसे? हा वैश्यही घरून अपमानित होऊन आला आहे। याच्या पत्नीने आणि पुत्रांनी याला हाकलून दिले आहे, नोकरांनीही याला टाकला आहे आणि स्वजनांनीही याचा त्याग केला आहे, तरीही हा त्यांच्याविषयी अत्यंत प्रेम बाळगतो आहे। अशा प्रकारे हा आणि मी दोघेही अतिशय दुःखी आहोत, ज्यांमध्ये प्रत्यक्ष दोष दिसतो आणि तरीही त्या विषयाबद्दल आमचे चित्त ममत्वाने आकृष्ट होत आहे। हे भाग्यवान मुनी, आम्ही दोघे ज्ञानी आहोत, समजूतदार आहोत, तरीही मोहवश झालो आहोत। ते कशामुळे? विवेकशून्य मनुष्याप्रमाणे हा माझा आणि याचा मूर्खपणा स्पष्ट दिसतच आहे। तेव्हा मेधा ऋषी राजा सुरथाला म्हणाले, हे महाभागा, सर्व प्राणी मात्रांना विषयासंबंधी ज्ञान असतेच,
तसेच त्यांचे विषय आणि त्यांच्या जातीही भिन्न भिन्न प्रकारच्या असतात. काही प्राणी म्हणजेच घुबड, चिचुंदरी दिवसा आंधळे असतात, तर काही रात्री आंधळे असतात. तर काही प्राणी म्हणजेच वाघ, मांजर दिवसा आणि रात्री यांना समदृष्टी असते. माणसे ज्ञानी असतात, पण केवळ तीच ज्ञानी असतात असे मात्र नाहीत ना. कारण पशु, पक्षी, मृगादिक सर्वच ज्ञानी आहेत. मनुष्यांना जशी समज असते तशीच ती मृग आणि पक्ष्यांनाही असतेच. तसेच मनुष्य आणि पशवादिकांचे स्नेह, भय असे दुसरे ज्ञानही सारखेच असते. आता ज्ञान समज. ज्ञान असलेल्या या पक्ष्यांकडे तर पहा. ते स्वतः भुकेने व्याकुळ झालेले असूनही मोहामुळे आपल्या पिल्लांना चोचीत किंवा आनंदाने व उत्सुकतेने धान्याचे कण घालत आहेत. त्यांना आपल्या पिल्लांकडून कसलीही अपेक्षा नाही. पण हे नरश्रेष्ठा, माणसे मात्र आपल्या मुलांकडून तशी अपेक्षा ठेवतात. स्वतः समजूतदार असूनही लोभवश आपण केलेल्या उपकारांची मुलांकडून परतफेड होईल. अर्थात ते आपल्याला सांभाळतील, आपल्याला हवे नको ते पाहतील, आपली काळजी घेतील, अशा विविध प्रकारची अभिलाषा बाळगणारी माणसे तू पाहत नाहीस का? तू पाहत नाहीस काय? ती सर्व ज्ञानी आहेत, तरीही दुःखमय अशा मोह ममतेच्या खोल गर्तेत पडलेली आहेत. हे राजा, या सर्व गोष्टीबद्दल म्हणजेच जीवांच्या व्यवहाराबद्दल आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. कारण संसाराचे सातत्य टिकविण्यास कारणीभूत असलेल्या भगवती महामायेच्या प्रभावानेच हे घडत असते. सर्व जगाचा अधिपती असलेल्या महाविष्णूलाही तिच्यामुळे योगनिद्रा आली होती. ती श्रीहरीचीच महामाया योगनिद्रा रूपी शक्ती आहे. तिच्यामुळे समस्त विश्व मोह पावते. ती देवी भगवती ज्ञानी माणसांचे चित्तही बळाने आकृष्ट करून त्यांना मोहाधीन करते. हे स्थावर जंगमात्मक विश्व त्या महामायेकडूनच निर्माण केले जाते. तरी सुद्धा ती प्रसन्न झाली असता मानवांना मोक्षप्राप्तीचे वरदान देते. ती मुक्तिदायक सनातन परम विद्या अर्थात ब्रह्मविद्या आहे. सर्व ईश्वरांची म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेशांची अधीश्वरी अशी ती भगवती महामाया संसाररूपी बंधनालाही कारणीभूत निर्माण करणारी आहे. ते निरूपण ऐकून राजा म्हणाला, भगवन, जिला आपण महामाया म्हणता ती देवी कोण आहे? हे ब्रह्मन, ती देवी कशी उत्पत्ती झाली? ती कोणते कार्य करते? ती ज्या सामर्थ्याने, स्वरूपाने आणि अवताराने युक्त आहे त्याविषयी हे ब्रह्मवेत्यातील श्रेष्ठा, मी सर्व काही तुमच्याकडून ऐकू इच्छितो. तरी तिच्याबद्दल सविस्तर सांगण्याची कृपा करा. त्यावर ऋषी म्हणाले, हे राजा, वास्तविक ती महामाया नित्य उत्पत्ती विनाशरहित आहे. हे समस्त विश्व तिचेच स्वरूप आहे. तीच चराचर म्हणजे अंतर्बाह्य व्याप्त आहे. तरीही ती अनेक प्रकारे कशी प्रकट होते ते माझ्याकडून आहे. ती जेव्हा देवांच्या कार्यसिद्धीसाठी आविर्भूत होते तेव्हा ती नित्य जन्म मरणरहित असूनही उत्पत्ती झाली असेल लोकांमध्ये म्हटले जाते. सर्व जग एकाएक अशा महाजलाशयात विलीन झाल्या असताना भगवान विष्णूही योगनिद्रेधीन झाले. त्या कल्पांत समयी ते जगतप्रभू शेषशय्येवर निद्रासुख घेत पहुडलेले असताना मधु आणि कैटभ या नावांनी प्रख्यात असलेले दोन क्रूर असुर विष्णूच्या कानातील मळापासून उत्पन्न झाले होते. ते ब्रह्मदेवाला ठार करण्यास उद्युक्त झाले. तेव्हा विष्णूच्या नाभी कमळात विराजमान असलेल्या प्रजापतीने म्हणजेच ब्रह्मदेवाने त्या दोघा उग्र असुरांना आपला वध करण्यासाठी उद्युक्त झालेले पाहून आणि आपला रक्षणकर्ता जनार्दन विष्णू ही प्रगाढ निद्राधीन आहे असे पाहून आपले चित्त एकाग्र करून योग निद्रेची स्तुती आरंभिली. भगवान विष्णूंना जाग येण्यासाठी त्या श्रीहरीच्या दोन्ही नेत्रात वास करणारी आणि जिची विश्वावर सत्ता आहे, ती जी जगाला धारण करते, त्यांचे पालन करते आणि सहारही घडवते, तसेच जी तेजाचे स्वामी असलेल्या भगवान विष्णूची अतुलनीय शक्ती आहे, त्या भगवती निद्रा देवीला उद्देशून ब्रह्मदेव म्हणाले, हे देवी योगनिद्रे,
तू स्वाहा आहेस, तू स्वदा आहेस आणि तूच वशटकार आहेस. स्वर हेही तुझे स्वरूप आहे. तू अमृतमयी आहेस, नित्य आहेस, अक्षर आहेस. ओंकारात ओम, अ, म या तिन्ही मात्रांच्या रूपाने तूच स्थिरावली आहेस. त्या प्रणवांमध्ये जिचा विशेष उच्चार केला जात नाही त्या गुप्त अर्धमात्रेमध्ये नित्यश तूच स्थिरावली आहेस. हे देवी, तू संध्या आहेस, सावित्री आहेस, तूच परमश्रेष्ठ अशी माता आहेस. तू या विश्वाला धारण करतेस, तू या जगाला उत्पन्न करतेस. हे देवी, तूच या विश्वाचे सदैव पालन करतेस आणि कल्पांती तूच या संपूर्ण सहार करतेस आणि कल्पांती समयी सुद्धा तूच संपूर्ण सहार करतेस. जगदुत्पत्ती समयी तू सृष्टीरूपी असतेस, पालन समयी स्थितीरूपी असतेस आणि हे जगतमयी देवी, कल्पांत समयी तू स्वरूपी असतेस. तू महाविद्या, महामाया, महामेधा आणि महास्मृती आहेस. हे देवी, तू महामोहा, महादेवी आणि महासुरी म्हणजेच महान देवता आहेस. तू सत्व, रज, तम या तिन्ही गुणांना उत्पन्न करणारी अशी सर्वांची मूळ प्रकृती आहेस. हे देवी, तूच अत्यंत कठोर आणि भयंकर अशी कालरात्री, महारात्री आणि मोहरात्री सुद्धा आहेस. तूच श्री लक्ष्मी, तूच ईश्वरी, विश्वाची स्वामिनी, तूच ह्री आणि तूच बोधलक्षणा बुद्धी आहेस. हे देवी, तूच लज्जा, पुष्टी, तुष्टी, शांती आणि शांती क्षमा आहेस. तू अत्यंत भीषण भयंकर स्वरूपाची आहेस. तू खड्ग, शूल, गदा, चक्र, त्याचप्रमाणे शंख, चाप, बाण, भुशुंडी आणि परीघ ही आयुधे धारण करतेस. तू अत्यंत मोहक आहेस व सर्व मृदू वस्तूंपेक्षा जास्त मृदू आहेस आणि सर्वाधिक सुंदर आहेस. हे अखिलात्मिके देवी, तू श्रेष्ठाची श्रेष्ठ म्हणजे सर्वश्रेष्ठ परमेश्वरी आहेस. या जगात ज्या कोणत्या सत किंवा असत्य रूप वस्तू आहेत त्या सर्वांची जी शक्ती ती तूच आहेस. म्हणून तुझे स्तवन करणे मला कसे शक्य आहे. हे देवी, जो ब्रह्मदेवाच्या रूपाने जगाचा सर्जन करता, विष्णूच्या रूपाने जगाचा पालन करता आणि शिवरूपाने जगाचा संहार करता आहे, तो महाविष्णूही जिच्यामुळे योग निद्राधीन झाला, त्यास तुझे स्तवन करण्यास येथे कोण समर्थ आहे. हे देवी, ज्या अर्थी तू मला, विष्णूला आणि महेशाला शरीर धारण करायला भाग पाडलेस त्या अर्थी तुझे स्तवन करण्याची कोणामध्ये शक्ती असेल बरे. हे देवी, तू स्वतःच्या या उदार प्रभावांनीच प्रशंसित आहेस. म्हणूनच तू आपल्या महासामर्थ्याने अजिंक्य अशा या मधु आणि कैटभ नामक दोन्ही असुरांना मोहित कर आणि जगाचा स्वामी असलेल्या महाविष्णूला त्वरित जागृत आणून त्याला या दोन्ही महान असुरांचा वध करण्याची प्रेरणा दे. तेव्हा ऋषी म्हणाले, हे राजा, याप्रमाणे ब्रह्मदेवाने तमोगुणाची अधिष्ठाती असलेली योगनिद्रा देवीची स्तुती केली. तेव्हा विष्णूला जागृत करून मधुकैटभ यांचा वध घडवून आणावा या उद्देशाने ती देवी त्या पुराण पुरुषाचे नेत्र, मुख, नाक, बाहू, हृदय आणि वक्षस्थळ यातून बाहेर पडून अव्यक्त जन्मा ब्रह्मदेवाच्या सन्मुख प्रकट झाली. तिच्या प्रभावातून मुक्त होताच जगतपती जनार्दन जागृत होऊन प्रलय सागरातील शेषशय्येवरून उठले. त्यांनी अत्यंत दुष्ट, पराक्रमी आणि बलवान अशा मधुकैटभ दैत्यांना पाहिले. क्रोधाने नेत्र रक्ताळलेले असे ते दोघे दैत्य ब्रह्मदेवाला भक्षण करण्यास उद्युक्त झाले होते. तेव्हा भगवान श्रीहरीने उठून त्यांना आव्हान दिले. त्यांनी त्या दोघांशी 5000 वर्ष बाहुयुद्ध केले. ते दोघे दैत्य सामर्थ्याने अत्यंत उन्मत्त झाले होते. त्यातच महामायेने त्यांना मोहित केले. त्यामुळे केशवाला उद्देशून ते म्हणाले, आम्ही तुझ्या पराक्रमाने संतुष्ट आहोत. तू आमच्याकडून एखादा वर मागून घे. तेव्हा भगवान म्हणाले, आज तुम्ही दोघेही माझ्यावर संतुष्ट आहात, तर तुम्हा दोघांचाही माझ्याकडून वध व्हावा. यावेळी दुसरा वर कशाला हवा? बस, मी हाच वर मागतो. तेव्हा ऋषी म्हणाले, हे राजा, अशा प्रकारे भगवान विष्णूकडून फसगत झालेले ते दैत्य सर्व जगत जलमय असलेले पाहून भगवान कमललोचनास युक्तीने म्हणाले, हे विष्णू,
जेथे पृथ्वी पाण्याने व्याप्त नाही अशा कोरड्या ठिकाणी तू आमचा वध कर. ऋषी म्हणाले, हे सुरथा तेव्हा ठीक आहे असे म्हणून शंख चक्र गदाधारी भगवंताने त्या दोघांची मस्तके आपल्या मांडीवर घेऊन चक्राने धडापासून छेदून टाकली. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने स्तुती केल्यावर ही महामाया देवी स्वतः प्रकट झाली. आता या देवीचा आणखी एक पराक्रम मी तुला सांगतो. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणाअंतर्गत सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्यामधील मधुकैटभ वध नामक पहिला अध्याय पूर्ण झाला. श्री दुर्गायै नमः.